हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज माझ्याकडे भेंडी आहेत. तर मी आज भेंडीची भाजी करणार आहे. तर तुम्ही विचार करत असाल, अरे आम्ही सुद्धा रोज म्हणजे भेंडीची भाजी करतो, त्यात काय एवढं नवीन. पण एवढं सांगेल की बघा, आपण डाळ भाताबरोबर भेंडीची भाजी करतो, प्लस टिफिनला सुद्धा आपण चपाती किंवा भाकरी बरोबर भेंडीची भाजी देतो. पण भेंडीची भाजी करताना आहे ना, म्हणजे खूप जणांचं असं हे असतं की बाबा भेंडी चिकट असतात वगैरे. तर पहा, जेव्हा ही जी भेंडी आहेत, जेव्हा आपण भेंडी कट करतो आणि जेव्हा ती भेंडी आपण फोडणीला टाकतो, त्यातला सगळा जो चिकटपणा आहे ना बाहेर निघायला सुरुवात होते आणि तो सगळा चिकटपणा खाली सगळं कढईला चिटकतो. आता पहा, ही भेंडी आपण फोडणीला टाकण्या अगोदर आपण कांदा, टोमॅटो, लसूण ॲड करतो, मग त्याच्यावरती आपण भेंडी सोडतो. पण होतं काय, तो चिकटपणा सगळं कढईला चिटकतो आणि त्या चिकटपणामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण सुद्धा कढईला चिटकून जातो. उरतात ती फक्त भेंडी उरतात आणि भेंडीमध्ये थोडा तिखटपणा फक्त जाणवतो. म्हणजे त्याच्यामध्ये मला कांदा, टोमॅटो काहीच दिसत नाही, व लसूणसुद्धा दिसत नाही. सो हे सगळं असतं. पण आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत आणि भेंडीची भाजी मी करताना मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. जो भेंडीचा चिकटपणा आहे तो कसा घालवायचा आणि त्यानंतर भाजी कशी फोडणीला टाकायची, तर हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मग त्याला वेळ वाया न घालता पटापट रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत. तर पहा, इथे माझ्याकडे आता अर्धा किलो भेंडी आहेत. तर पहा, मी या भेंड्यांचे 2 भाग केलेले आहेत. तर मी आता पाव किलो भेंडी घेतलेली आहेत. तर आज आपण पाव किलो भेंडीची भाजी करणार आहोत. तर पहा, इथे ही जी भेंडी आहेत, ही भेंडी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत 1 ते 2 पाण्यामध्ये. आणि त्यानंतर ही भेंडी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. थोडे असे ना मोठे तुकडे ठेवा. तर पहा, मी अशा पद्धतीने ही भेंडी कट करून घेतलेली आहे. इथे मी पॅन घेतलेलं आहे. या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. अगदी 1 ते 2 चमचे, जास्त नाही. आता पहा, तेल ॲड केल्यानंतर तेल गरम झालं ना का त्याच्यामध्ये आपल्याला भेंडी सोडायची आहेत. भेंडी सोडून ही भेंडी तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत अगदी 4 ते 5 मिनटं. आता पहा, तेलामध्ये ही भेंडी मी फ्राय करून घेतलेली आहे. इथे मी 1 लिंबू घेतलेला आहे. तर इथे आपल्याला पूर्ण एका लिंबाचा रस ॲड करायचा आहे. तर पहा, मी इथे अशा पद्धतीने हा जो लिंबू आहे, तर मी छान मस्त हा लिंबाचा रस या भेंडीमध्ये ॲड केलेला आहे. आपण लिंबाचा रस ॲड का करतो? कारण जो चिकटपणा आहे ना, लिंबाच्या रसामुळे चिकटपणा निघून जातो. तर पहा, लिंबाचा रस ॲड केल्यानंतर आपल्याला ही भेंडी पुन्हा छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे अगदी 3 ते 4 मिनटं. आता पहा, याच्यामध्ये जो चिकटपणा आहे ना, तो असा पूर्ण हळूहळू ना बाहेर निघायला सुरुवात झाली. आता 3 ते 4 मिनटं मी फ्राय केल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे. सेम प्रोसेसमध्ये 3 ते 4 मिनटांनी झाकण काढून घेऊया. आता पहा, ही जी भेंडी आहेत ना, पुन्हा आपण फ्राय करूया. तर पहा, तुम्हाला याच्यामध्ये चिकटपणा दिसतो का? तर अजिबात दिसत नाही. चिकटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. कमी झालेला असं म्हणण्यापेक्षा नाहीच चिकटपणा. तर तुम्ही पाहू शकतात की ना, जो चिकटपणा आहे तो खाली सगळा पॅनला चिटकलेला आहे. म्हणजे भेंडीला जो चिकटपणा आहे तो निघून गेलेला आहे. आता पहा, मी गॅस बंद केलेला आहे. आता याच्यामध्ये आपली जी भेंडी आहेत ना, ती म्हणजे 50% शिजलेली आहेत, 50% शिजायची बाकी आहेत. लिंबाच्या रसामुळे जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. आता पहा, मी ते कढई घेतलेली आहे. कढईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे आपल्याला. ऑइल गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला जिरा ॲड करायचा आहे. जिरा गरम झाला तेलामध्ये की मग याच्यामध्ये आपल्याला लसूण ॲड करूया. हा जो लसूण आहे ना, लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 1 कांदा बारीक चिरून घेतलेला, तो सुद्धा आपण ॲड करूया. त्याचबरोबर इथे आपण कढीपत्ता ॲड करूया. कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर हे छान मस्त आपण फ्राय करूया 1 ते 2 मिनटं. आता इथे पहा, मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, अगदी पाव चमचा. पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला
हे ॲड करून पुन्हा एकदा मस्त आपण फ्राय करून घेऊया। आता पहा हे फ्राय करून झाल्यानंतर मी इथे एक छोटा टोमॅटो ॲड करते। तो सुद्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो चिरलेला टोमॅटो ॲड करून घेऊया। आता त्याच्यानंतर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे। आता पहा मी इथे मिरची ॲड नाही केली, म्हणून मी ते मसाला ॲड केलेला आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये मसाला नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये तिखट मिरची ॲड करू शकतात। आता पहा हे मस्त मसाले ॲड करून मस्त फ्राय करून घ्या। फ्राय करून झाल्यानंतर ही जी भेंडी आहेत ती आपण भेंडी म्हणजे ॲड करूया। आता पहा हे पुन्हा एकदा आपल्याला 1 ते 2 मिनटं मस्त फ्राय करून घेऊया आपण। आता 1 ते 2 मिनटं फ्राय करून झाल्यानंतर याच्यावरती आपलं झाकण ठेवायचं आहे आणि मस्त 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवरती। 5 मिनटं झालेली आहेत, मी झाकण काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकतात इथे अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि ही भेंडीची भाजी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते। तर पहा माझ्या मुलाला ना अशी लाल तिखट ॲड करून ना अशी भेंडी आवडते, म्हणून मी सुद्धा ठरवलं की चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ही भेंडी तुम्ही करून पहा। पहा इथे आपला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण अजिबात कढईला चिटकलेलं नाही आणि भेंडीसुद्धा खूप छान आहेत आणि भेंडीचा चिकटपणा पण निघून गेलेला आहे आणि ही भेंडी अप्रतिम लागते। अशी भेंडीची भाजी नक्की ट्राय करा। पहा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की भेंडीची भाजी अशी ट्राय करा, कारण खरंच ही भाजी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते। आता पहा ही भेंडीची भाजी मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे। वरतून आपण थोडी कोथिंबीर ॲड करून घेऊया। तर अशा पद्धतीने इथे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। तर पहा आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस ॲड करायचा आहे, जेणेकरून यातला जो चिकटपणा आहे तो निघून जातो आणि भेंडीसुद्धा चवीला खूप छान आणि मस्त लागतात। आता पहा ही जी भेंडीची भाजी आहे, ही भेंडीची भाजी तुम्ही डाळ भाताबरोबर किंवा तुम्ही भाकरी, चपाती, फुलकाबरोबर तुम्ही खाऊ शकता। तर पहा ही जी भेंडीची भाजी आहे, ही भेंडीची भाजी मी फुलक्याबरोबर सर्व केलेली आहे आणि माझ्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते। म्हणजे त्याला ना अशा पद्धतीने केलेली भेंडीची भाजी खूप आवडते आणि माझा एक छोटासा प्रयत्न होता की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी।